हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या तलाठी भरतीसाठी मागील वर्षी जे इंग्लिशच्या ज्या टॉपिकवर प्रश्न आले होते ते टॉपिक बघणार आहोत। सोप्या भाषेमध्ये आपण प्रिवियस इयरला म्हणजेच 2023ला तलाठी भरती झाली होती, त्या तलाठी भरतीमध्ये इंग्लिश या सब्जेक्टमध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते ते टॉपिक्स तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहोत। ठीक आहे, चला बघा मित्रांनो, प्रॉपरली प्रिवियस इयरचे ॲनालिसिस करून हा व्हिडिओ बनवत आहो मी। कुठेही डायरेक्ट सांगत नाही। प्रिवियस इयरमध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते मी सगळे ॲनालिसिस करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे, बनवत आहे। ठीक आहे, मी तुम्हाला माहिती आहे मी स्वतः एक्झाम क्रॅक केलेली आहे, मी स्वतः तलाठी एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी मी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं असेल, तेच वेगळं म्हणजे माझ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला इथे दिसत आहे। मी स्वतः प्रिवियस इयरचे ॲनालिसिस करून त्यानुसार स्टडी करून त्या बेसिसवर व्यूहरचना आखून त्यानुसार स्ट्रॅटेजी आखून एक्झाम क्रॅक केलेले आहे। तलाठी एक्झाम क्रॅक केली आहे, पोस्टमन एक्झाम क्रॅक केली आहे, MTS एक्झाम क्रॅक केली आहे, तीन एक्झाम क्रॅक केले आहे। ओके, त्यामुळे निश्चितच काही ना काही वेगळं मी केलं आहे आणि तेच माझ्या नेहमीच्या व्हिडिओजमधून तुम्हाला दिसते, तेच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला इथे दिसेल। ठीक आहे, प्रिवियस इयरमध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते आपण इथे बघणार आहोत। चला, मागील वर्षी म्हणजे 2023मध्ये जी एक्झाम झाली होती तलाठी भरती 2023 ही, तेव्हा विचारलेले इंग्लिशचे टॉपिक्स कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते आपण इथे बघत आहोत। बघा, इंग्लिशमध्ये व्होकॅबवर 9 प्रश्न होते आणि ग्रामरवर 16 प्रश्न आलेले होते। नेक्स्ट, आता या व्होकॅबचे 9 प्रश्न कशामध्ये डिवाइड, कोणकोणत्या टॉपिक्समध्ये डिवाइड झाले ते बघू। सिनोनिम्सवर 2 क्वेश्चन्स आले आहे, अँटोनिम्सवर 2 क्वेश्चन्स आले। बघा मित्रांनो, बाकी अदर एक्झाममध्ये या ठिकाणी एक ॲव्हरेजली 2 क्वेश्चन्स राहते। मला इथे अँटोनिम्स आणि सिनोनिम्सवर असे 2 आणि 1 क्वेश्चन दिसलेले आहेत। इडियम्स अँड फ्रेजेसवर 1 क्वेश्चन्स, त्यानंतर प्रोव्हर्ब्सवर 2 क्वेश्चन्स। बघा, 2 क्वेश्चन, 1 क्वेश्चन, 1 क्वेश्चन, 2 क्वेश्चन। बाकी एक्झाममध्ये हे दोन्ही मिळून 2 क्वेश्चन्स राहते। वन वर्ड सबस्टिट्यूशन याच्यावर 1 प्रश्न। बऱ्याचशा एक्झाममध्ये आता जे लेटेस्ट एक्झाम होत आहे ना त्याच्याविषयी तुम्हाला सांगत आहो किंवा तलाठीचे पण तुम्ही ॲव्हरेजला असे 2 क्वेश्चन मानू शकता। मिसस्पेल किंवा इनकरेक्ट स्पेलिंग म्हणू शकता किंवा करेक्ट स्पेलिंग म्हणू शकता, याच्यावर 2 प्रश्न। ठीक आहे, हे बाकी अदरही एक्झाममध्ये जवळपास सेम पॅटर्न असतो, इथेही जवळपास सेम आहे। फक्त फरक कुठे राहते मित्रांनो, 1-2 चॅप्टर जे आहे ना वेगळे राहते, जे इथे काही नाही आहे। ठीक आहे, इथे एवढे चॅप्टर्स आहे, इथे तुम्हाला या गोष्टी इथे व्होकॅबमध्ये कराव्या लागेल। ठीक आहे, ज्या गोष्टी प्रिवियस इयरमध्ये आल्या आहेत त्याच गोष्टी करायच्या, नाहीतर भापड पसारा करायचा नाही। आता बाकी एक्झाममध्ये अदरही चॅप्टर इथे वाढले जाते, ते करायची इथे आपल्याला गरज नाही। ठीक आहे, कोणकोणते इंग्लिशमध्ये प्राण्यांचे आवाज वगैरे, प्राण्यांचे आवाज, प्राण्यांचे घरटे, प्राण्यांचे नाही का बाळ वगैरे, त्या गोष्टी प्रिवियस इयरमध्ये आता ह्या तलाठी भरतीमध्ये विचारलेल्या नाही। ठीक आहे, त्यामुळे त्या केल्या तरी फार कमी प्रमाणामध्ये फोकस करायचं, जास्त फोकस इथे करायचं। नेक्स्ट, ग्रामर। आता ग्रामरमध्ये पण मित्रांनो प्रिवियस इयरमध्ये जे विचारलं त्याला जास्त फोकस करायचं, ते अगदी पक्क करायचं। नाहीतर अदरही एक्झाम आहे, अदरही एक्झाममध्ये पूर्ण ग्रामर विचारते, परंतु आपल्या तलाठी भरतीमध्ये प्रिवियस इयरला ज्या घटकावर क्वेश्चन्स आले आहेत ते घटक सांगतात, त्या ज्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स आले ते टॉपिक्स तुम्हाला इथे सांगतो। फिल इन द ब्लँक। आता बघा, हे एक चॅप्टर नाही, हे एक टॉपिक नाही, क्वेश्चनचा प्रकार आहे। या प्रकारामध्ये कोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले ते सांगतो। टेन्सवर दिसले मला, दोन्ही पण प्रश्न टेन्सवर दिसले। ठीक आहे, त्यानंतर स्पॉट द एरर हा पण क्वेश्चनचा प्रकार आहे, परंतु चॅप्टर कोणतं ते सांगतो। यामध्ये ॲडवर्ब, टेन्स तुमचा इथं पण आला आणि इथं पण क्वेश्चन्स विचारले। टेन्समध्ये डायरेक्ट 2 क्वेश्चन फिल इन द ब्लँकमध्ये विचारले आणि स्पॉट द एररमध्ये पण 1 क्वेश्चन टेन्सवर आला होता। ठीक आहे, ॲडवर्ब 1 क्वेश्चन आला होता आणि हे जे आहे ना हॅव, हॅज, हॅड वगैरे, हॅझंट वगैरे, याच्यावर पण त्यांचा फोकस दिला स्पॉट द एररमध्ये। आणि V1, V2, V3 याच्यावर पण हे पण तुम्हाला करून जावं लागेल। त्यानंतर प्रेपोजिशन्सवर 1 प्रश्न आला होता, आर्टिकल्सवर 2 प्रश्न आले होते, ॲक्टिव्ह पॅसिव्हवर 2 प्रश्न आले होते आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एक थोडं वेगळं मला दिसलं इथे की पंक्च्युएशन्सवर 2 प्रश्न आले होते। आता हे वेगळं नाही, हे दोन्ही प्रश्न डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवाल्या क्वेश्चन्सचे होते। ठीक आहे, म्हणजे काय तर मेन प्रश्न होता पंक्च्युएशन्सचा होता, क्या दिलेल्या वाक्यामध्ये पंक्च्युएशन्स किंवा म्हणजे चिन्ह होते, चिन्हांचा वापर करा। ठीक आहे, आणि जे विधान दिलं होतं, जे वाक्य दिलं होतं ते वाक्य
डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचं होतं. ठीक आहे. बाकी अदर एक्झामचा जर विचार करसाल तर तुम्ही चेंज द व्हॉइसवर 2 क्वेश्चन विचारले जाते आणि डायरेक्ट अँड इनडायरेक्टवर डायरेक्ट 2 क्वेश्चन विचारले जाते आणि मग पंक्च्युएशनवर काहीवर असते काहीवर नसते, काहीवर एक किंवा काही एक्झाममध्ये 2 क्वेश्चन्स राहते. ठीक आहे. हा सिलेबस झाला. म्हणजे जे हल्ली एक्झाम होत आहे त्यामध्ये व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्टवर 2 क्वेश्चन्स राहते. इथे डायरेक्ट इनडायरेक्टवर डायरेक्ट क्वेश्चन विचारला नाही तर पंक्च्युएशनमध्ये क्वेश्चन विचारला, त्यामध्ये फक्त वाक्य याचं वापरलं होतं डायरेक्ट आणि इनडायरेक्टचं. त्यानंतर आणखी ग्रामरचे टॉपिक्स आहे आपल्याकडे. व्हर्बवर डायरेक्ट 2 क्वेश्चन आले होते. आता व्हर्बमध्ये तुम्हाला काय कशावर फोकस त्यांनी केलं होतं, ॲम इज आर वॉज वेअर, हॅव हॅज हॅड आणि मॉडल्स म्हणू शकता, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. ठीक आहे. मॉडल ऑक्झिलरी वर्ब याच्यावर पण क्वेश्चन्स आलेले होते. नाही, याच्यावर फोकस नव्हता तेवढं, याच्यावर फोकस नव्हता. हे हेल्पिंग वर्ब जे आहे ना, हेल्पिंग वर्ब वगैरे याच्यावर जास्त फोकस होता. आणि याच्यामध्ये पण एक V1 V2 आणि V1 वर पण तुम्ही करून जाल. त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीचवर ॲडजेक्टिव्हवर एक प्रश्न होता. त्यामध्ये मी ॲडवर्ब आणि व्हर्ब करा वाटल्यास. ठीक आहे. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये डायरेक्ट प्रश्न ॲडजेक्टिव्ह याच्यावर होता. बघा मित्रांनो, एवढे ग्रामरचे प्रश्न होते. एवढ्या ग्रामरवर क्वेश्चन्स आलेले होते आणि तुम्हाला सांगितलं काय सांगितलं मी, फोकॅबवर 9 क्वेश्चन आले होते, ग्रामरवर 16 प्रश्न आले होते. काही एक्झाममध्ये या ठिकाणी 12 हा आकडा असतो, परंतु आपल्या तलाठी भरतीमध्ये 12 हा आकडा मला दिसला नाही. 9 क्वेश्चन्स आले होते. ग्रामरवर जास्त फोकस होता, फोकॅबवर एक डिसेंटचा फोकस होता, मॉडरेट लेवलचा फोकस तुम्ही म्हणू शकता. ओके. आता बघा, याचं मित्रांनो ॲनालिसिस करा, त्याच्या जवळपासचे टॉपिक्स करायचे कसे. हे जे टॉपिक्स आहे ना, हे पूर्ण सिलेबस नाही. आय रिपीट. ठीक आहे. हे जे आहे ना, हे तुम्हाला सांगितले मी, हे पूर्ण सिलेबस नाही. हा पूर्ण सिलेबस नाही. पूर्ण सिलेबस नाही, फक्त प्रिव्हियस इयर्स के इयर म्हणू शकता मध्ये विचारलेले टॉपिक्स आहेत. ठीक आहे. ओके. आता बघा, मी प्रिव्हियसचं ॲनालिसिस करून जे टॉपिक्स विचारले ते टॉपिक्स तुम्हाला सांगितले. आता याच्यानंतर एखादी हप्त्यानंतर तुम्हाला एक मी व्हिडिओ देईन, त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण सिलेबस असेल. ठीक आहे. पूर्ण सिलेबसचा व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. कशाचा, इंग्लिशमध्ये कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला करायला पाहिजे, रिझनिंग व्होकॅबचे कोणकोणते टॉपिक्स करायला पाहिजे, व्होकॅबमध्ये काय करायला पाहिजे आणि ग्रामरमध्ये काय करायला पाहिजे, हे अगदी डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेऊन येईन पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये. ओके. त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत जुळून राहा. होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके. आणि मित्रांनो, मी स्वतः माझं एक ॲप आहे मराठी ॲस्पायरंट नावाचं. त्या ॲपवर मी सध्या गणित आणि बुद्धिमत्ता शिकवत आहोत तलाठी भरतीसाठी. निश्चितच माझा फायदा तुम्ही घेऊ शकता. क्लासेस माझे तुम्ही माझ्याकडून शिकू शकता. गणित बुद्धिमत्ता माझे क्लास तुम्ही लावू शकता गणित आणि बुद्धिमत्ताचे तलाठी भरतीसाठी. ठीक आहे. एक मिनटं, हे पोस्टर आहे. तलाठी भरतीसाठी माझे क्लास आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता माझ्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवरून. ठीक आहे. ॲपमध्ये प्रॉपरली सगळे जे आणि याच्यामध्ये पण मित्रांनो प्रिव्हियस इयरमध्ये जे टॉपिक्स आले होते मी ते केले, ते करून देत आहो आणि त्याच्या जवळचे आजूबाजूचे पण टॉपिक तुम्हाला करून देतो आम्ही. ठीक आहे. काही असे अजिबातच शक्यता नाही ते टॉपिक्स मी स्किप केले आहे आणि ज्याला थोडी 2, 5, 10% जरी शक्यता असेल ना, ते टॉपिक्स मी इथे ॲड केलेले आहेत. ठीक आहे. आशा करतो मित्रांनो. आणि सेपरेटली मॅथ पण शिकवतो तुम्हाला, सेपरेटली रिझनिंग पण शिकवतो आणि हे दोन्ही कंबाईन, मॅथ रिझनिंग दोन्ही कंबाईन पण तुम्हाला शिकवतो. ओके. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.